नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल आपण बघितलं होता लग्नाच्या पुऱ्यांचा घाणा. तर आज होती हळद. तर आम्ही गेलो होतो हळदीसाठी. तर तिथे गेल्यानंतर नवरदेव नवरीची रिंग सेरेमनीचा कार्यक्रम चालू होता. तर त्यांचं खूप छान डेकोरेशन झालेलं होतं इथे. छान प्लॅनिंग पण होतं रिंग सेरेमनीचं. तर त्यानुसार चालू होतं सगळं. इथं फोटोशूट वगैरे चालू होतं, त्यांचे छान छान क्लोजअप वगैरे फोटो घेतले तिथे. आणि ते झाल्यानंतर आम्ही गेलो होतो जेवण करायला. त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम होता. तर आम्ही जेवण वगैरे करून झाल्यानंतर बाहेर आलो. तर इकडे बाहेर आल्यानंतर पार्टी चालू होती. तर इकडे गेम चेंज झाला होता. पार्टी देणाऱ्याने बाजी पलटली होती, तर दुसऱ्याला पार्टी द्यावी लागली होती. तर इकडे मामांनी पार्टी दिली होती आईस्क्रीमची. तर इथे सर्वजण आईस्क्रीम खात होते. खूप मजा मस्ती चालू होती सगळ्यांची. तर इकडे सगळे मामा लोक पण होते. तर त्याच्यानंतर आतमध्ये आलो तर नवरदेव नवरीचं काही आवरलेलं नव्हतं, तर ते गेले होते चेंज करण्यासाठी. तर त्यांना हळद लावायची होती. तर तोपर्यंत इकडे सर्वजण बसले होते गप्पा मारत. तर इकडे हा आहे आमचा राहुल दादा, इकडे आहे अद्वैतची मम्मी प्रियंकाताई, प्राजक्ता, इकडे आहेत गोरख, आणि हा आहे राहुल. इकडे आहे अद्वैतचे बाबा अद्वैत, इकडे आहे अद्वैतचा चाचू. तर हे सर्वजण आम्ही इथे बसलो होतो गप्पा मारत. त्याच्यानंतर आलो. तर नवरदेवाला हळद लावायची होती, तर त्याचा कार्यक्रम चालू झाला. तर इकडे नवरदेवाला आंघोळ घालून घेतली आधी. त्याच्यानंतर हळद नाचवायची होती, कारण की इकडे हळदीचं ताट घेऊन नाचतात. तर इकडे नवरदेवाला सर्वात आधी आंघोळ घालून घेतली. तर ते झाल्यानंतर इकडे त्यांचं हे फोटोशूट झालं. खूप छान पद्धतीने हे फोटोशूट होतं. तर त्यांना हळदीचे कपडे पण छान दिसत होते, दोघे पण खूप छान दिसत होते. तर इकडे लगेच हळद नाचायला सुरुवात झाली. तर इकडे सर्वजण बोलत होते की डीजे लावा. तर ह्या हॉलमध्ये 12च्या नंतर डीजे लावत नाही. तर सर्वजणांना डीजेच्या तालावर नाचायचं होतं, पण तसं काही झालं नाही. तर मग सर्वजण इकडे ताशा वगैरे होता, तर त्याच्या तालावर नाचत होते सर्वजण. तर सर्वजणांचा फुल एन्जॉय चालू होता नाचण्यासाठी. तर त्याच्यानंतर सर्वांना खूप दम लागलेला होता, सर्वांना खूप घाम आलेला होता नाचून नाचून. तर त्याच्यानंतर मी थोडा वेळ बसून घेतलं होतं नाच, थकले होते खूप. तर इकडे नवरीला पण हळद लावायची तयारी चालू झाली होती. तर नवरीला पण आंघोळ वगैरे घालून घेतली होती आधी, कारण की त्याच्यानंतर तिची हळद नाचून मग त्या दोघांना सोबत हळद लावायची होती इकडे. आणि खूप उशीर झाला होता कार्यक्रमाला, 12 वाजून गेले होते. तर सर्वांना कंटाळा आला होता, खूप उशीर झाला त्याच्यानंतर. तर इकडे नवरीबाईची चालू होती आंघोळ घालायचं काम. तर त्यानंतर तिची पण हळद लावली. आणि इकडे पुन्हा यांना अजून नाचायचंच होतं इकडे हळदीचं ताट घेऊन. तरी हे तिघं नाचत होते, हे काही कोणाचं ऐकत नव्हते नाचण्यासाठी. तर हळद लावण्यासाठी खूप उशीर झाला होता. तर इकडे नवरा नवरीला तर नाचायचं बंद केलं होतं तिकडे. तर नवरा नवरीला इकडे हळद लावायचा कार्यक्रम चालू झाला होता. वरती फटाक्यांची आतिषबाजी होत होती, खूप छान आतिषबाजी चालू होती वरती फटाक्यांची. तर त्याच्यानंतर इकडे नवरा नवरीला हळद लावून घेतली. त्यानंतर आम्ही काही फोटोशूट वगैरे केलं,
काही व्हिडिओ वगैरे बनवल्या. तर ते झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी. तर आम्ही पण नवरदेव नवरीला हळद लावून घेतली आणि फोटो क्लिक केले काही. तर त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी. तर हे आधी काढलेले व्हिडिओज आहे काही, तर त्या इथे मी शेअर केलेल्या आहे. तर इकडे चालले होते त्यांच्या सर्वांच्या गप्पा आधीच्या, ज्या जेवण झाल्यानंतर सर्वजण बसले होते तेव्हाचे ह्या क्लिप आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा हळदीचा कार्यक्रम? तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर उद्या लग्नाविषयी व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनेलवरती. तर इथे सर्वजण गप्पा मारत बसले होते तेव्हाच्या ह्या क्लिप इथे मी शेअर केलेल्या आहे. पुढे जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो होतो, काही फोटोशूट वगैरे केलं होतं सर्वांनी मिळून, काही व्हिडिओ क्लिप शेअर केलं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा प्लीज.